तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की नेमकं स्किल इन्स्पायरमध्ये आपल्या रेफरने दिलेल्या लिंकवरून लॉग इन कसं करायचं. तर आपल्याला सर्वप्रथममध्ये आपल्या व्हॉट्सअपमध्ये जायचं आहे. आपल्याला लिंक पाठवलेली असेल तिथे तुम्ही बघू शकता. आता मी एका मुलाला लिंक पाठवलेली आहे. हे बघा, इथून तुम्हाला लॉग इन कसं करायचं ते मी सांगतो. हे बघा, हे जे लिंक आहे ना, याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रोममध्ये जायचं आहे. क्रोममध्ये गेल्याच्यानंतर हे बघा, सर्वात अगोदर आपल्या रेफरचं नाव येईल, ज्याने आपल्याला रेफर केलेले असेल. त्याच्यानंतर आपला पॅकेज येईल आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर इथे सर्वप्रथम आपलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर नंबर आणि ईमेल. बघा, उदाहरणार्थ तुम्हाला समजण्यासाठी मी इथे टाकतो. इथे माझं नाव टाकतो मी सध्या. आता इथे बघा नाव टाकलं आहे आणि इथे नंबर टाकायचं आहे आणि इथे आपली जीमेल टाकायची. मी तुम्हाला उदाहरणार्थ समजण्यासाठी माझी जीमेल टाकतो आहे आणि तुम्हाला एक जीमेल आणि पासवर्ड जे तुम्हाला लक्षात राहील असं पासवर्ड टाकायचं आहे. मी आता टाकतो आहे. आता तुम्हाला समजण्यासाठी मी पासवर्ड टाकलेला आहे आणि हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे हे इथे ॲग्री बघता तुम्ही, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे क्रिएट अकाउंट अँड पे हे नाव दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस बघायला मिळेल. त्याच्यामध्ये आपल्याला हे जे दिसते नाव पे VI क्रिएटर फीड, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता, इथे थोडा लोड घेत आहे. इथे स्किल इन्स्पायर जे तुम्हाला ज्या कंपनीसोबत काम करायचं आहे, तुमचा बिझनेस करायचा आहे, ती कंपनी तुम्हाला इथे दिसून जाईल. त्याच्यानंतर वर घ्यायचं आहे आणि इथे क्रिएटर फीड म्हणून नाव येईल. त्याच्या खालीच आपल्याला हे बघा दिसते की नाव, इथे मेक पेमेंट म्हणून असं नाव येईल. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर आपण जे माहिती भरली ती सगळी माहिती चेक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. इथे थोडा प्रोसेसिंग घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पे करण्यासाठी खूप सारे ऑप्शन मिळतील. इथे बघा तुम्ही, इथे पे करण्यासाठी UPI बघू शकता, पेटीएम बघू शकता, गूगल पे बघू शकता, फोनपे बघू शकता. तुम्हाला ज्या प्रकारे पे करता येईल त्या प्रकारे तुम्ही करू शकता. इथे बघा, इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळेल पे QR म्हणून. तुम्ही इथे तुमच्या जर फोनपे नसेल किंवा दुसऱ्याच्या याच्यातून तुम्हाला पैसे पाठवायचे असेल तर तुम्ही हे पे बाय UPI QR याच्यावर क्लिक करून पुढे जाऊ शकता. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे QR दिसून जाईल. अशा प्रकारे QR तुम्हाला इथे दिसणार आहे, तुम्ही बघू शकता. तर इथून तुम्ही पेमेंट करून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलवर नवीन असाल तर, आणि बेल आयकॉनवर नक्की दाबा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.